शांताराम भाऊ, मी का म्हणून राहिलो? अरे बोला टेलर, लय दिवसानं बा इकडे सांगा काय म्हणता. काही नाही शांताराम भाऊ, ते म्हणलं आपल्या बुड्याला नाही का जर असं दवाखान्यात न्यायचं होतं. लय तब्येत बिघडली राजीव त्याची. चला म्हणलं आपली गाडी घेऊन. अरे बा आपल्याला कुठं गाडी जमते, मला खासरच नाही जमत राजा बरोबर चालवता येत ना. गाडी काय चालवणार आहे मी? खासर नाही हो, त्याला सायकल बी नाही चालत. टेलर ऐका, मी का म्हणून राहिलो, मला जवळ कुठं जायचं राहते ना तर मी त्या डिंकल्याला घेऊन जातो. तुम्ही एक वेळ डिंकल्याला भेटा, तो जर रिकामा असन तर बिंदास आपली गाडी घेऊन जा. चला ना मग शांताराम भाऊ, लवकर चला ना राजीव जराशे, कारण बुड्याची तब्येत लय सिरियस आहे हो. तुम्ही बोलून द्या त्याच्यासोबत, त्याला घेऊन जातो लागलेस मी. का रोज पाणी द्यायचा आहे त्याचा मी देऊन देईन. हा चला चला, मी येतो, पाहू बोलू त्यासोबत. जाबरू चालू पटकन. मैं निकला गड्डी लेके रस्ते पर, उस मोड़ पे एक मोड़ आया, मैं उते दिल छोड़ आया. काय म्हणते उदित नारायण, काय चालू आहे? का चालू राहणार आहे? हाय आता आराम करत. डिंकल्या, मी का म्हणून राहिलो ऐकले का? हे नाही का, या टेलरले नाही का, त्याच्या बापाला नाही का दवाखान्यात न्यायचं आहे बे. लयच तब्येत बिघडली म्हणते. घेऊन जा ना आपली गाडी. शांताराम भाऊ, तुम्हाला का सांगू राजो, माय नाही का कालपासून एवढं पाटकार दुखून राहिलं, एवढं दुखून राहिलं का मला नाही का बसाव वाटत नाही कुठं. दे ना, देऊ का मालिश करून तुला तेल लावून? अबे गाडी चालू चालू मायच तेल निघलं पूर्ण. आता का लावतो तेल तू? पाहिलं बे डिंकल्या, करले का काहीतरी. जा ना, अर्ध्या एक घंट्याची तर गोष्ट आहे बे. तब्येत नाही बे त्याच्या बुड्याची बरोबर, म्हणून तुला म्हणून राहिलो. नाही शांताराम भाऊ, नाहीच जमत राजो, नाहीच जमत. शांताराम भाऊ या अगो भाव खाऊन राहिला. मी काय म्हणतो, मी जाऊ का गाडी घेऊन? अबे तुला नाही जमत ना झाबरू गाडी. काय राजा तू 10 वेळा पूर्ण गाडी घेऊन जाऊ का म्हणून राहिला. नाही चालवता येत ना तुला राजा. बिन पाय मी एकाचे 2 करून टाकेन तिथं. नाही करत ना, मग आता ह्या नाही तर दुसरा कोणता ड्रायव्हर पाहता. आता कराव का, काही सुचून नाही राहिलं बिन माय. मी आता अर्जंट तर आहे, ह्यो नाही येऊन राहिला म्हणल्यावर आता जीवनाचा एक पर्याय आहे. पण तो बिन माय मी गेला का ट्रॅक्टरवर. अरे जेवण्या घेऊन येत नाही, तो सकाळीच गेला ट्रॅक्टर घेऊन. बंप पैसे छापवणारा धोका येणारा 500 रुपयासाठी. अबे इथं 500 आणि 1000चा विषय नाही यायला का झाबरू. इथं माणसाची तब्येत बरोबर नाहीये, हे महत्वाचं आहे. आपल्याला त्याला नेणं अर्जंट आहे दवाखान्यामध्ये. टेलर, मी का म्हणून ऐका, तुम्ही आपल्या पीएससीचीच गाडी घेऊन जा. कारण काय गावातला एक ड्रायव्हर यायला तयार नाही राजू. आता काय करावं, तुम्हाला अर्जंट मध्ये ते पीएससीची अँब्युलन्सच कामी येते आता. ठीक आहे शांताराम भाऊ, कारण नाही का वेळ वाया घालवता येत नाही. आता मी जातो ते पीएससी वाल्याकडे, त्याचीच ॲम्ब्युलन्स घेऊन जातो बा. डिंकले लेका, तुला काही अक्कल गिक्कल आहे का ब्या? लेका इथं माणसाची तब्येत बरोबर नाही, त्याची ते लवकर दवाखान्यात न्यायचं तर तू नाही का पाटकार दुखत आणि हे दुखत आणि तेच करू राहिला बे. महत्वाचं काही समजते का नाही तुले? माणूस की नावाची गोष्ट आहे का नाही बे डिंकल्या तुले? का लेका हे असंच लेका एकामेकाला साथ दिल्याशिवाय कसं चालणार आपलं गाव ना आपलं कुटुंब? तेव्हा तुम्ही दोघे जण नाही का मला जास्त भाषण देऊ नका. मला माहित आहे इथं माय किट दुखत आहे का दुखत आहे ते मला माहित आहे. आणि तुम्ही मला जास्तीच्या अगाऊपणा शिकून राहिली इथं. असेच करता तर डबल तुमच्या गाडीवर कवा शिरणार नाही, लक्षात ठेवा. जा बे, डबल बोलावते नाही. जा शानपणा नको शिकू आम्हाला. चाल होय, निघ लवकर. ते झाबरे आहे त्याला असं काय बोलून राहिला बे. आपले 10 वेळा काम पडते त्यासोबत. अहो अशा मुज्जर मानायला काय जवळ ठेवता तुम्ही? भाई एवढी मोठी गाडी घेऊन पोसून राहिले. शिकान तुम्ही गाडी, जा लावा ते ट्रेनिंग स्कूल मध्ये द्या. शिकान तिथं, शिकवते तिथं गाडी तुम्हाला. 10 दिवसात तर शिकवते ते म्हणणं बरोबर आहे का झाबरू. आपल्याला कवाय काम पडते ना तर याच्या त्याच्यावर भरोशावर राहा लागते. आपली गाडी आपण शिकून राहिलो तर कवाय इमर्जन्सीत जाता येते. हो मग तेच तर म्हणलं, शिकायला लागते यासाठी गाडी. पण मला चालवते म्हणलं तर तुम्ही चालू नाही देत. बरं हात गीत काय आता माणसाला सोबत नाही ते तसं. अबे माझी गोष्ट ऐका, आता आपण चालायचं का यवतमाळले गाडी शिकूनच घेऊ. आता कोणता स्कूल आहे ड्रायव्हिंग वाला तर सांग लवकर मला, चांगलं वाला. जाऊन नाही का गाडी शिकूनच घेतो एका महिन्यामध्ये, म्हणजे टेन्शनच नाही आपल्याला कोणा गोष्टीचं. मग चला ना मग बहीण, उद्याचं काय गोष्ट करून राहिले, आजच जाऊ पाहू आणि उद्यापासून चालू करून द्या क्लास. शांताराम भाऊ हे चांगलं आहे. तो डिंगल्या बी इथं शिकला होता. हो का? हे लय चांगलं आहे नाही. दे ना मग आवाज दे ना राजा, कोण आहे अंदर? ओ मास्टर, ड्रायव्हिंग स्कूल वाले. अरे छोटे नहीं है, बाजू के दुकान में देखो, जाओ जाओ जाओ. छोटे नाही, इथं का भीक मागायला आलो का? हो कस्टमर आहो आम्ही, कस्टमर. अबे कस्टमर नाही बे झाबऱ्या, स्टुडंट आहो ना आपण, विद्यार्थी आहो, शिकायला आलो गाडी. अहो माहित आहे मला, पण एवढ्या मोठ्या घोडम्या माणसाले विद्यार्थी म्हणाले, मला लाज वाटून राहिली ना. झाबरू, पहिली गोष्ट तर लक्षात ठेव तू आता, शिकायला वय नसते. माणूस कवा काही शिकू शकते. हो बरोबर आहे. म्हणून अगोचे धंदे अजूनही शिकून राहिले तुम्ही नाही शवंताबाई? शेवंताबाईचा विषय कुठून आला इथं? आता इथं काय आलो आपण, गाडी शिकायला आलो ना, तो विषय घेत जा तू. हो घ्या घ्या. हो मास्तर, या ना राजो बाहेर. हा बोला, काय म्हणता? अहो आम्हाला गाडी शिकायची आहे, मोठी 4 व्हीलर. जमते का तुमच्याकडे? शिकवते ना तुमच्याकडे? हो हो हो, आम्ही काय गाडीपासून विमानापर्यंत सर्व शिकवतो. हा ते विमान मला उडवत ते बरोबर. या माणसाला जरा गाडी शिकवायची तर गाडीचं पहा आता. ठीक आहे ठीक आहे. काय नाव काय म्हणलं तुमचं? शांताराम पाटील म्हणते या देहाला. हा द्याला? कोणा द्याला हो? अबे ते माहिती द्या लागते आपली. देह म्हणजे मी. हा मास्टर साहेब, हे या द्याले शिकून टाका म्हणलं आता 4 व्हीलर.
हो 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 फोर व्हीलर चालू नाही खूप मोठी गोष्ट नाही शिकून जाता तुम्ही बी. बरं मी काय म्हणतो, मी शिकून जाईन ना गाडी लवकर. किती दिवस लागेल? अहो आत्ता शिकता तुम्ही 15 दिवसात. तुम्ही काय लोड घेता ते 15 दिवसातच शिकेन मी. म्हणजे मी मग 15 दिवसामध्ये कुठे जाऊ शकतो का? एवढी काय गडबड आहे तुम्हाला? 15 दिवसात तुम्ही थोडं बेसिक शिकून जाता बा म्हणलं. लर्निंग लायसन घ्यायला लागते, परमनंट घ्यायला लागते, वेळ लागते त्याला जरासं. माय मी म्हणजे मग लय वेळ लागतो या गोष्टीले. अहो वेळ लागतच असते शांताराम भाऊ. ते का मॅगी वेळ काय टाकलं आणि पाणी टाकला का झालं, शिजली 2 मिनिटात. शिजाले आणि शिकायले वेळ लागत असते. बहीण माय मी तुला जरासं कुठं नेलं का? तू नाही का भल्ला ज्ञान देतं. हे पहिले विचार कामाचं गेले किती रुपये लागते म्हणून विचार ना विचार. अरे मी काय म्हणतो, मग हे शिकायले किती रुपये लागेल म्हणलं? हा आता पहा लर्निंग लायसन, परमनंट लायसन आणि शिकवणं 12,000 रुपये देऊन द्या तुम्ही. बाप्पा बाबा 12,000 का हो? लय झाले ना ते. तेवढा रेट चालू आहे आता. लय लोच आहे ना हे आरटीओ गिरटीओ लय पासिंग बिशिंग लय लय आहे ते. पेट्रोल डिझेलचा भाव पहा तुम्ही काय झाला. हे बरोबर आहे, पण जरासं कमी जास्त करून टाका म्हणतो. हा कमी जास्त करायचा काही विषय नाही. कमी तर होत नाही, जास्त करायचं आहे का? अहो, जास्त म्हणजे कमी जास्त म्हणजे थोडंसं काहीतरी डिस्काउंट द्या आम्हाला याच्यात. बरं काही काळजी करू नका. तुम्ही 9,000 शिकून घ्या. 9,000 देऊन द्या मला ठीक आहे. अरे कसं शांताराम भाऊ 9,000 म्हणता हे? आता काय करतो राजा, इलाज नाही ना आपल्या जवळ. आपल्याला गाडी तर शिकायचीच आहे. साहेब मी कमवून राहिलो ऐका आता मायवाला. मी टप्प्याटप्प्याने पैसे देईन, एखादं मला नाही देऊ शकत बा मी. हो टप्प्याटप्प्याने द्या. तुम्ही काही काळजी नका करू. हा हे गाडी होय मग हे शिकायला लागणार आहे तुम्हाला. हे कोणती भंगार गाडी? स्पेअर पार्ट तरी आहे का जागेवर? आपल्याला काय करायचं बे त्याच्याशी? आपल्याला गाडी शिकण्याशी मतलब. आपली गाडी आहे ना चांगली घरी. तर तुम्ही कधीपासून येणार आहे मग शिकायला? तुम्ही म्हणता तर मी आत्ता गाडीत बसायला तयार आहे. हो शिकवता का सांगा? अरे आता नाही. तुम्ही एक काम करा. तुम्हाला सकाळचा टायमिंग जमते का? 9 ते 10 या टायमाला तुम्ही या इथं. तुम्हाला मी गाडी शिकून देतो ठीक आहे. हो पण एक गोष्ट लक्षात ठेवा साहेब, तुम्ही माझ सोबती हवाला सोबत राहीन मावाल्या. आणि हेवा तुम्ही 1 घंटा घेता आमचा वाला आणि 10-12 जण बसवता आणि 5-5 मिनिटं गाडी देता चालवाले. ते काही जमणार नाही. पैसे देऊन राहिलो आम्ही. 15-20 मिनिटं गाडी चालवीन मी. अरे 15 मिनिटं काय हो अर्धा तास चालवा तुम्ही. चला या उद्या भेटू आपण. हो हो उद्या बरोबर 9 वाजता टच म्हणजे टच. हो येताना पहिला टप्पा घेऊन जा पैशाचा. हा ते कसे भुलसान तुम्ही? आणतो पहिला टप्पा बी घेऊन येतो आणि सर्वच घेऊन येतो ठीक आहे. बरोबर ठीक आहे साहेब. डायरेक्ट सकाळी 9 वाजता तुमच्यापाशी पहिला टप्पा येऊन जाईल आणि